खोपोली-पाली रस्त्यावर इमॅजिका हा जगविख्यात थीम पार्क आहे। येथे रोज हजारो पर्यटक येतात, त्यामुळे या रस्त्यावर मोठी वाहनांची वर्दळ असते। हा राज्यमार्ग असल्याने मार्गावर ही मोठी वर्दळ असते, त्यामुळे छोटे मोठे अपघात या रस्त्यावर होत असतात। काही पर्यटकांमध्ये वादही होत असतो। त्याच वेळेस खालापूर पोलीस ठाणे आणि वावोशी पोलीस ठाणे दूर असल्यामुळे येथे पोलीस मदत लवकर पोहोचत नाही। या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेत खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी इमॅजिका प्रशासनाशी समन्वय साधत येथे एक पोलीस चौकीच उभारली। या पोलीस चौकीचे उद्घाटन जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या हस्ते करण्यात आले। आहे की कुठलाही इथे कार्यक्रम असला तर आपण सर्वजण एक कुटुंब सारखं त्याचे नियोजन करताना मला दिसतंय। कुठलाही आयोजन असलं तर हेल्थ फाउंडेशन तिथे असते, आपले पत्रकार बंधू तिथे असतात, पोलीस पाटील जे आहे त्यांच्या पूर्ण जिल्ह्यात एकदम वेगळी युनिफॉर्म आहे, ते लांबूनच दिसतात इथले पोलीस पाटील। तर आय थिंक याचं श्रेय जे आहे ते इथली टीमला जात आहे की आपली जे पवार साहेबांची टीम आहे त्यांनी खूप चांगली रीती सर्वांशी संपर्क ठेवलेला आहे। पवार साहेबांकडनं मलाही प्रेरणा मिळते की कितीही टेन्स सिच्युएशन जरी असली तर ते खूप संयमाने आणि त्यांच्या वागणूक असते। बरेच वेळा आम्हाला वरून सांगावं लागते इन्चार्जेसला की तुम्ही येथे चौकी करा, तिथे तुमची पोलीस प्रेझेन्स वाढवा, पण हे पवार साहेबांच्या कौतुकचा विषय आहे की त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला आणि जसं ते म्हटले की लोकांची पण मागणी होती, मग इमॅजिका सोबत यांनी एक कोऑर्डिनेशन करून ही चौकी बांधलेली आहे। खरं तर इमॅजिका एक असा ठिकाण आहे, पूर्वी SL वर्ल्ड होता, वॉटर किंगडम होता, तर मी आणि माझा भाऊ लहान असताना आम्ही टीव्हीवरती ऍड बघायचो की इथे कधीतरी आपल्याला जायला मिळेल। तर त्याच प्रकारचा आज इमॅजिका बाकी मुलांसाठी आहे देशभरातले, कारण आम्ही तसा विचार करत होतो 1999 किंवा 2000 मध्ये तसं जाणार, तर इमॅजिका फक्त इथले लोकांसाठी नाहीये, पण भारतातले बरेच मुले त्यांना वाटतात की इथे कधीतरी जाऊया, आणि इथे मुलांची स्कूल शाळांची भरपूर गर्दी असते। मला वाटते मागे एक युनायटेड नेशन्सची डेलिगेशन पण आलेली होती, त्याच्यात वेगवेगळे कंट्रीजचे पण मुले इथे आलेले होते। तर सर्व दृष्टिकोनातून महत्वाचे एक ठिकाण आहे आणि 100% इथे पोलीस प्रेझेन्स असणं गरजेचं आहे। मी खालापूर टीम त्यांच्या परत कौतुक करते की त्यांनी पुढाकार घेतली आणि इथे चौकी बांधलेली आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।